टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्य सरकारने मंजूर केलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीतील शेतकरी खरं तर सरसावलेले आहेत। परभणीच्या पोखर्णी श्री क्षेत्र पोखर्णी या ठिकाणी आता शेतकऱ्यांकडून या ठिकाणी बैठक घेण्यात आली। खरं तर 31 गावातील 62 शेतकरी या एकूणच बैठकीमध्ये सहभागी झाले होते। आगामी काळामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे, शक्तीपीठ रद्द करण्यासंदर्भात अति महत्त्वाची बैठक आता पार पडली आहे। बैठकीमध्ये जे शेतकरी आणि बाधित शेतकरी आणि जे लोक होते त्यांच्याशी आपण बातचीत करूया। ताई, मला सांगा, बैठक घेण्यात आली आज शक्तीपीठ संदर्भात, नेमकं काय भूमिका ठरली या बैठकीत? बैठकीत भूमिका म्हणजे पहिल्यापासूनच परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। एक तर परभणीतल्या जमिनी खूप सुपीक आहेत। बरं, महाराष्ट्रात कोणीही शक्तीपीठ महामार्गाची मागणी केली नाही। ऑलरेडी रत्नागिरी ते गोवा आत्ताच नुकता रस्ता पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा या रस्त्याची खरं तर गरज नसताना सरकार कशामुळे शक्तीपीठ सारखं नाव देऊन लोकांना भावनिक करून गुत्तेदार आणि भांडवलदारांना जगवायचं काम करतंय। या ठिकाणी आधीच शेतकऱ्यांच्या भावाभावात वाटण्याहून जमिनी कमी झालेल्या आहेत मराठवाड्यामध्ये आणि पर्टिक्युलरली परभणी सारख्या ठिकाणी कुठलं इंडस्ट्रियलायझेशन नाही, कुठलं दुसरं काम हाताला नाही आणि शेती हे एकच चांगली गोष्ट आहे आणि चांगली जमीन असताना सरकार कोणालाही विश्वासात न घेता जर हे करत असेल तर आमचा त्या शक्तीपीठ महामार्गाला ठामपणे विरोध आहे। परभणी जिल्ह्यातला शेतकरी एक गुंठाभर देखील शेती या शक्तीपीठासाठी देणार नाही। वेळ प्रसंगी तो त्याचा जीव गेला तरी हरकत नाही, परंतु एकजुटीने सगळे शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतात आणि इथं होऊ देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। आज बैठक झाली, नेमकं बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा कशी ठरवण्यात आली? आता सर्व शेतकऱ्यांनी पूर्णपणे विरोध केलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची भावना आहे की आम्ही गुंजभर सुद्धा जमीन या सरकारला दिलं नाही। कारण शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून हे सरकार जे आलंय तर तेव्हामुळे त्या शेतकऱ्यांची भावना आहे की शेतकऱ्यांनी तर सरकारने कर्जमाफी केलीच नाही, शेतकऱ्यांना हमी भाव दिला नाही। त्याच्यामुळे हा शक्तीपीठ सुद्धा शेतकऱ्यांची भावना आहे की हा सुद्धा एक फसवा आहे, आमचं जे काही आहे ते ओरबडून घ्यायचं। त्याच्यामुळे परभणीच्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की या फसव्या सरकारला, या भांडवलशाही सरकारला, जो आमचा हा विरोधामध्ये आहे शेतकऱ्यांचा, की तुम्ही रोज बघता की सरासरी 3 आत्महत्या परभणीमध्ये होतात आहे शेतकऱ्यांच्या, तिकडे तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही। त्यांच्या शेतमाला तुम्ही भाव देत नाही, आज खताचा प्रश्न तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि तिजोरीत जर तुमचा पैसा नसताना तुम्ही म्हणता की आमच्या तिजोरीत पैसा नाही, त्याच्यामुळे आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही। मग महत्त्वाचा मुद्दा असताना तुम्ही शक्तीपीठासाठी हा पैसा कुठून आणता? आमच्या सरकारला प्रश्न आहे, तुम्ही तो पैसा तो अनावश्यक तो खर्च करताय तो तुम्ही टाळावा आणि शेतकऱ्यांच्या त्यामध्ये भावना आहे की सातत्याने सरकार आपल्यावर अन्याय करतंय आणि आमचा पोट तोंडचा घास काढताय। म्हणून परभणीचा शेतकरी हा पूर्ण ताकदीने जीवानिशी या शक्तीपीठाला विरोध करणार आहे आणि रस्त्यावर उतरून ही लढाई लढणार आहे। नेमकं मला सांगा, कशा स्वरूपाचं येणाऱ्या दिवसात आंदोलन करणार आहात? सरकारनं तर आता जाहीरच केलंय की शक्तीपीठ होणारच म्हणून। अक्षरशः मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून जे वक्तव्य येतात ते हरवेळेस पोरकट वक्तव्य येतात। 300-350 शेतकऱ्यांनी घेरा घातला आणि हे केलं आणि ते केलं, असल्या प्रकारची काही वस्तुस्थिती नाही आहे। 100% शेतकरी हे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातच आहेत। येणाऱ्या काळातील लढाईची रूपरेषा अशी असेल, इतके दिवस शासनाने सॉफ्ट पद्धतीने आमच्याशी डील करण्याचा प्रयत्न केला आणि आता बार्शीतील आणि इतर तालुक्यातील जिल्ह्यातील अनुभव घेता सरकार हे हातघाईवर उतरलेलं आहे। एकंदरीतच असं लक्षात येते की परिस्थिती यांच्या हाताबाहेर जाते आणि प्रत्येक स्तरातून शेतकरी हा विरोध करतोय। येत्या काळामध्ये आम्ही जशास तशी भाषा वापरण्याची आमची तयारी आहे। सरकारने जर आमच्यासोबत दंडीमुडपी करून जमीन हपकवण्याचा किंवा जमीन मोजण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच भाषेमध्ये सरकारला उत्तर देऊ। काय नेमकी भूमिका असणार आहे? शक्तीपीठ नकोय तुम्हाला? आम्हाला शक्तीपीठ बिलकुल मुळीच नको। आम्ही एक गुंठाभर सुद्धा जमीन देणार नाहीत आणि बोळ्यात तुम्ही रेटून जर नेत नाही म्हणणार दादागिरीनं, त्याला आम्ही देणार नाहीत। तुमच्या हातापाया पडून आम्ही तुम्हाला हात जोडू, व आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको। आणि तुम्हाला जर जायचंय देवदेवता, आमचे वारकरी पंढरपूरला आता पायी हजारो लोक, लाखो लोक जातात, तर मग तुम्हाला 7 घंटे 8 घंटे काय करायचे? हे लबाड सरकार आहे। शेतकऱ्याचा जीव घेण्याची यांची तयारी आहे, तर आम्ही बी जशाच तसं वागू, बस आम्ही भेणार नाही। काय सांगणार? अजिबात नकोय तुम्हाला? काय आजच्या बैठकीत ठरलं? आज पूर्ण आमच्या आंदोलनाची दिशा ठरली। मुळात फडणवीस साहेब एकच म्हणू इच्छितो की तुम्ही प्रेस्टिजचा प्रश्न आणू नका याच्यामध्ये। तुम्हाला असेल इच्छा पण ते थोपू नका तुम्ही आमच्यावर, कारण की जेवढे एस्टिमेटेड जी रक्कम आहे
त्याच्यामध्ये जर डिवाइड केली आपण पर किलोमीटर, तर पर किलोमीटर जे लागतंय एस्टिमेट, तर ते 125 कोटी रुपये लागत आहेत पर किलोमीटर. 1 किलोमीटरला 125 किलोमीटरला 125 कोटी रुपये लागत आहेत. मग आता एवढं आहे का रक्कम, किती तिजोरी भार पडेल? सरकारनं काही जे निर्णय घेतला तर तजवीज काय करून ठेवली असेल म्हणून मोठा निर्णय घेतला ना. तुम्हाला नेमका आक्षेप काय आहे? तसं जर केलं असतं तर आज लाडकी बहिणीवर जे योजना आहे त्यामध्ये किती वेगवेगळे अटी येत आहेत, किती जणांना वगळण्यात येत आहे, हे झालं असतं का? एवढी जर रक्कम असते शेतकऱ्याकडे तर एवढं करायची गरज असते का? काय मित्र, नेमकं काय आक्षेप आहे आणि आजच्या बैठकीत काय ठरलं? दिशा कशी असणार आंदोलनाची पुढच्या दिवसात? आजच्या बैठकीत मिळून सरकारला सांगायचं गेलं तर जेव्हा राजमाता जिजाऊचं एक स्वप्न होतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोन्याचा नांगर चालवलं पाहिजे, त्याने एवढं स्वप्न पाहिलं होतं. आणि आजचं जे महायुतीचं जे सरकार आहे, जे शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून शक्तीपीठाचा भ्रम करणारा नांगर शेतकऱ्याच्या याच्यावर फिरून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. या आजच्या बैठकीमध्ये एवढंच आम्ही निर्णय घेतला की ठामपणे या शक्तीपीठाला विरोध करून कोणत्या हालतीत लढावं. बघा काय सांगाल बा, काय ठरलं बैठकीत आजच्या? साहेब, सरकार आमच्यावर दादागिरी करून जुलूम जबरदस्ती करून आज आमच्या जमिनी लाटायच्या प्रयत्नात आहे. पण आज आम्ही शेतकरी सगळे परभणी जिल्ह्यातले पेटून उठलो. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही आम्ही आमच्या जमिनीवर कोणत्या अधिकाऱ्याला पाऊल ठेवू देणार नाहीत. मग आणि हे करत असताना आम्ही काही कोणत्या पोलीसवाल्यावर कोणावर आम्ही हात उगारणार नाहीत. पण आम्ही त्याला एकच विनंती करू, अगोदर तुम्ही आमचं मड पाडा, नंतर तुम्ही मग मोजणी करा, काय करायचं ते करा. कारण आम्ही असे पण मरणारच आहेत. जमीन गेल्यानंतर आम्ही राहणार नाहीत. कारण आम्ही आमच्या लेकरा बाळाचं कोणाचंही आम्ही पुढे शिक्षण लग्न कार्य आम्ही काही करू शकणार नाही, तेही पावणार नाही. मग आज आम्ही मेलेलो कधी चांगलं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत अगोदर तुम्ही आमच्यावर टीका चालवा आणि नंतर खंबा राहा. तर शक्तीपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी खरं तर परभणीच्या श्री क्षेत्र पोखर्णी या ठिकाणी शेतकरी सरसावलेले आहे. कडाडून येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांनी शक्तीपीठला विरोध करण्याचं या बैठकीत ठरवलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर आंदोलने करण्यात येणार आहे. संभावित शक्तीपीठ महामार्गाला परभणीतून खरं तर आता शेतकऱ्यातून विरोध होत असल्याचं आपल्याला दिसून येते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, श्री क्षेत्र पोखर्णी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.